माझे केस एवढे छोटे होते, मग ते मोठे कसं काय झाले? असे कुठले हेअर पॅक लावले मी किंवा कुठल्या गोष्टी वापरल्या जेणेकरून माझे केस एवढे लांब झाले? आता केस फक्त लांबच असणे एवढंच आपलं मोठं नाहीये ना. त्याच्यासाठी आपले केस छान असे चमकदार हवेत, त्याचबरोबर त्या केसांना शाईन हवी, केसांना त्या फाट्या फुटलेल्या नको. तर मग असाच हेअर पॅक आपण आज बनवणार आहोत. बघा, हेअर पॅक बनवण्यासाठी आपण लोखंडाची कढई वापरणार आहोत. त्याच्यात आपण जवस घालून घेतलेले आहेत कलोंजा, त्याचबरोबर कढीपत्ता आणि ही जास्वंदाची फुलं. आता ही जास्वंदाची फुलं मिळवण्यासाठी मी अतोनात कष्ट केलेले आहेत असं म्हणू शकता, किंवा मला जिथे पण जास्वंदाची फुलं दिसतील ना तिथून मी घेते. तर काल रिलायन्स मध्ये गेलेलं होतं थोडं शॉपिंग, म्हणजे शॉपिंग नाही म्हणता येणार, घरातलं सामान घेण्यासाठी, आणि तिथं बाहेर मला फुलं दिसली. मग आता फुलं दिसली की मला माहिती आहे त्या फुलांचे फायदे किती चांगले आहेत केसांसाठी आणि तुमच्या केसांना. सो मला दिसली की मी ते घेतच असते प्रत्येक वेळेस, आणि त्यामुळे मी तिथून ते फुलं घेतली आणि म्हटलं चला आता आपण दुसऱ्या दिवशी छान असा हेअर पॅक बनवूयात किंवा हेअर जेल बनवूयात आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूयात. आता ह्या हेअर पॅक मध्ये मेथ्या सुद्धा टाकलेल्या आहेत मी थोड्या. आता बघा, हेअर पॅक कुठला पण बनवल्यानंतर आहे ना, तो कमीत कमी आपण 1 तास तरी केसावरती ठेवत असतो. मग एकाच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट का बरं करायचं? मग एकाच हेअर पॅक मध्ये आपल्याला भरपूर फायदे भेटतील. म्हणजे आता इथे मी जवस आणि जास्वंदाची फुलं टाकलेले आहेत, तर हे दोन्ही पण पाण्यामध्ये उकळल्यानंतर छान असं जेल बनतं त्याचं. आता हे जेल आहे ना, तुमच्या केसांना एवढं छान हायड्रेट करतं ना, म्हणजे लिटरली एखादी स्पा क्रीम लावल्यासारखी तुमचा केस आहे ना, सिंगल एक केस आहे ना त्याच्यातला फ्रिझीनेस दूर होतो इथपर्यंत, किंवा या लेवलला ते तुमच्या केसांना स्मूथ बनवतं. तर याच्यात आपण जी मेथी आणि कलोंजी वापरलेली आहे ना, ती तुमच्या केसांना हेअर ग्रोथ आहे ना ती प्रमोट करायला मदत करणार आहे आणि तुमच्या केसांमधलं छान असं हेअर फॉल होत असेल ना तर तो सुद्धा कमी करणार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कमीत कमी 10-15 मिनिटं गॅसवरती, म्हणजे कमी गॅसवरती उकळून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता, अगदी जेल सारखं झालेलं आहे. ते तुम्ही गाळणीच्या साह्याने सुद्धा गाळून घेऊ शकता, नाही जमलं तर कापडाच्या साह्याने मस्त असं पिळून घ्यायचं आहे, वस्त्रगाळ करायची आहे. खूप छान त्यातलं तुमचं जेल आहे ना ते अगदी तुम्हाला खूप छान असं जेल त्याचं तुम्हाला भेट. आता तुम्ही त्याच्यामध्ये एक व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल, त्याचबरोबर थोडंसं एरंडाचं तेल म्हणजेच की कॅस्टर ऑइल आणि थोडंसं खोबरेल तेल, हे नसेल तर फक्त व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आणि जे तुम्ही तुमच्या केसांना तेल लावता ना ते लावा. आता प्रत्येक हेअर मास्क मध्ये तेल कशामुळे टाकायचं? काय होतं, जेव्हा तुम्ही हेअर मास्क लावता ना तेव्हा तो तुमच्या केसांमधला फ्रिझीनेस वगैरे दूर करतो. आणि तुम्ही विकतचे पण कुठले पण हेअर मास्क घ्या, त्याच्यामध्ये थोडा तरी ऑइलचं किंवा तेलाचं प्रमाण असतं. आता हे माझे अगदी रॉ केस आहेत, म्हणजे सकाळी रात्री मी झोपताना वेणी घालते आणि ती वेणी सुद्धा मी तुमच्या समोरच उघडलेली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या केसांचा व्हॉल्यूम, टेक्स्चर, लेंथ ही काही आत्ता एवढी नव्हती. म्हणजे माझ्या प्रेग्नेन्सी मध्ये ना मी केस माझे खांद्यापर्यंत कट केले होते आणि आता माझे केस कमरेपर्यंत झालेले आहेत. मी प्राऊडली सांगू शकते की या गोष्टींनी मला माझ्या केसांमध्ये खरंच खूप फरक पडलेला आहे. मग तो हेअर ग्रोथला असू देत किंवा केसांच्या टेक्स्चर मध्ये असू देत. आता हा हेअर मास्क आहे ना, तो फक्त तुम्हाला स्कॅल्प वरतीच नाही लावायचा, पूर्ण लेंथ वरती म्हणजे माथ्यावरती सुद्धा व्यवस्थित लावायचा आहे आणि केसांच्या लांबीवरती सुद्धा. बघा, दोन्ही तळव्यांना छान असं हेअर पॅक घ्यायचा आहे, माथ्यावरती लावून घ्यायचा आहे, मसाज करायची आहे आणि लेंथला सुद्धा व्यवस्थित लावायचा आहे, कारण हा तुमच्या केसांना खूप छान असं नरिश करणार आहे, हायड्रेट करणार आहे, केसांमधला ड्रायनेस दूर करणार आहे, लिटन्स सुद्धा घालवणार आहे. ड्रायनेस दूर झाला की आपोआपच तुमच्या केसांमधला लिटन्स आहेत ना ते कमी व्हायला मदत होतात. स्प्लिटन्स होतात कशामुळे? केस ड्राय झाले की आपोआप स्प्लिटन्स होतात. डॅन्ड्रफ सुद्धा कमी करायला मदत करणार आहे, हेअर फॉल कमी करणार आहे आणि हेअर ग्रोथला सुद्धा ट्रिगर करणार आहे. सगळे फायदे तुम्हाला एकाच हेअर पॅक मध्ये किंवा ह्या जेल मध्ये भेटणार आहे. खूप छान असा हेअर पॅक आहे, तुम्ही आठवड्यातून एकदा लावू शकता. एका महिन्यासाठी ट्राय करा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटणार आहे. आणि कुठला पण हेअर पॅक लावल्यानंतर छान मसाज करायची आणि शॅम्पू करताना शॅम्पू हा डिरेक्टली केसांवरती न लावता तो पाण्यामध्ये मिक्स करून लावायचा. थोडेसे बोनस टिप आहेत असं म्हणू शकता किंवा कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. शॅम्पू हा नेहमी पाण्यात मिक्स करूनच केसांवरती लावायचा, म्हणजे तो थोडासा डायल्यूट होतो, त्याचा तो खूप जास्त असा तो तुमच्या केसांवरती कमी हार्श राहतो, म्हणजे खूप जास्त केसांना ड्राय वगैरे करत नाही. हा हेअर पॅक तुमच्या केसांना खूप छान चमक देणार आहे, खूप छान असं तुमच्या केसांचं टेक्स्चर बदलणार आहे. तो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात मग अजून एका नवीन हेअर रेमेडी सोबत. तोपर्यंत बाय.